नाशिक महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. रुग्णालयाचा खाजगीकरण करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप परिसरातील सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. नाशिक रोड परिसरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील हजारो गोरगरीब नागरिक उपचारासाठी बिटको रुग्णालयावर अवलंबून आहेत. मात्र उपचारापूर्वीच रुग्णांना विविध अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं चित्र आहे. रक्त तपासणीसाठी आवश्यक तंत्रज्ञ उपलब्ध नसल्यानं अनेक तपासण्या वेळेवर होत नाही. विशेषतः गरोदर महिलांना HIV सारख्या महत्त्वाच्या चाचणीसाठी रात्रीच्या वेळी खाजगी लॅबचा आधार घ्यावा लागत असून त्याकरिता अतिरिक्त आर्थिक खर्चही सहन करावा लागत आहे. रुग्णालयातील ब्लड बँकेची सर्व तयारी पूर्ण झाल्याचं सांगितलं जात आहे, तरी अद्याप ती सुरू करण्यात आलेली नाही. तसेच रुग्णांना ने-आण करण्यासाठी उपलब्ध असलेले स्ट्रेचर्स आणि व्हीलचेअर्सही खराब अवस्थेत आहेत. या प्रश्नाबाबत सामाजिक संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी महानगरपालिका आयुक्तांकडे वारंवार निवेदन सादर करूनही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. रुग्णालयातील रिक्त पदे तातडीनं भरून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे. प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड.